Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. माजी मुख्यमंत्री विद्यमान केंद्रीय मंत्री आदरणीय नारायण राणे साहेब, भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मित्र राजेश सावंत, भाजपाच्या जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सुधाताई साळवी, शहराचे राष्ट्रवादी शिवसेनेचे शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर, कांचनताई नागवेकर, स्मितलताई पावसकर, माझे युवा सहकारी तुषार साळवी, केतनजी शेटे, ऋषिकेश केळकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले युवा सेनेचे युवा मोर्चाचे व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, माझे मित्र कृष्णकांत जठार साहेब, व्यासपीठावर उभे असलेले सगळे युवा सेनेचे युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित राणेसाहेबांच्या विजयाचा संकल्प करण्यासाठी आलेले माझे सगळे युवा मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण पुढच्या 7-8 दिवसांमध्ये युवा पदाधिकारी म्हणून नक्की आपण प्रचार कसा करणार आहोत आणि आपल्या सोबत असलेल्या वाडी वस्तीवरच्या लोकांना मतदान कसं करायला लावणार आहोत, हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. मला असं वाटतं की मी माझ्या वयाच्या 25व्या वर्षी युवक चळवळीतनं या रत्नागिरीमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यावेळी मी क्रिकेट खेळायचो. मी, राजेश सावंत, बिपिन बंदरकर, आम्ही सगळे क्रिकेट खेळायचो. आणि क्रिकेट खेळत असताना मला आमदारकीची उमेदवारी मिळाली आणि विरोधकांनी प्रचार सुरू केला की बॅट बॉल खेळणारा या मतदारसंघाचा आमदार होऊ शकत नाही. पण राजेशजींनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की तुमच्यासारख्या युवकांनी एक माहोल तयार केला. त्याच्या अगोदर खासदारकीची जी निवडणूक झाली होती त्यावेळी हा मतदारसंघ 41,000 मतांना मागे होता. पण युवकांनी एक मिशन राबवलं. स्वतःच्या घरात आणि बाजूच्या 10 घरामध्ये माझा प्रचार केला आणि 41,000चं मताधिक्य मोडीत मी 5,000 मतांना या रत्नागिरी तालुक्याचा आमदार झालो. आणि म्हणून मला असं वाटतं की युवकांना तिकीट मिळत नाही, 27व्या वर्षी मिळत नाही, 28व्या वर्षी मिळत नाही असं समजण्याचं काही कारण नाही. आपल्यामध्ये जर कर्तृत्व असेल आणि आपल्यामध्ये लोकांपर्यंत पोचण्याची ताकद असेल, आपली नाळ जर लोकांपर्यंत पोचू शकत असेल, तर आज या राज्याचा उद्योगमंत्री वयाचा 27व्या वर्षी आमदार झाला होता रत्नागिरीचा, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. पण मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजितदादांचं एक भाषण आठवतं. कदाचित त्या भाषणाला राजेशजी देखील उपस्थित असतील, बिपिनजी देखील उपस्थित असतील. त्यांनी असं सांगितलं होतं की युवकांनी पक्षानं दिलेली जबाबदारी खांद्यावर घेऊन अहोरात्र मेहनत केली पाहिजे. आणि ती अहोरात्र मेहनत करत असताना मी कोणाच्या उजव्या बाजूचा आहे, डाव्या बाजूचा आहे, कुठच्या नेत्याचा मुलगा आहे, कुठच्या नेत्याबरोबर मी काम करतो, कुठच्या नेत्याला मी मोठा हार घातलाय, कुठच्या नेत्याला मी मोठा बुके दिलाय, कुठच्या नेत्याच्या मी मोठ्या घोषणा दिल्या आहेत आणि कुठच्या नेत्याच्या मी छोट्या घोषणा दिल्या आहेत, याच्यापेक्षा युवकानं जर कर्तृत्व सिद्ध केलं तर नेत्याला देखील युवकाकडे बघावं लागतं आणि नेत्याला देखील युवकाला तिकीट द्यावं लागतं. हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालेलं आहे. आज नितेशजी असतील, एक विधिमंडळातील आक्रमक आणि अभ्यासू म्हणून आमदार म्हणून काम करतायत. आज निलेशजी असतील, अतिशय चांगल्या पद्धतीनं खासदार म्हणून त्यांची कारकिर्दी या परिसरामध्ये राहिलेली आहे. आणि म्हणून अशा अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत की ज्यांच्यासाठी आपण महायुती म्हणून काम करू शकतो, त्यांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून. आणि म्हणून युवकांची एक जबाबदारी आहे. युवकांची जबाबदारी काय? खरं तर हा मेळावा माझी अशी अपेक्षा होती, इथं तुषार साळवी देखील आहेत आणि ऋषिकेश देखील आहे. हा मेळावा ह्याच्यापेक्षा दुप्पट व्हायला पाहिजे होता. आपण युवक आहात. मला आठवतं मी ज्यावेळी राजकारणाची सुरुवात केली त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती. व्हॉट्सअप नव्हता, सोशल मीडिया नव्हता. आणि त्यावेळी जी पहिली बैठक लावली होती त्यावेळी व्यासपीठावर 25 लोक होती आणि समोर 10-15 लोक होती. पण त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. माझं म्हणणं आहे की युवकांची ताकद ही महायुतीकडे आहे, महाविकास आघाडीकडे नाही. कालची आपण जर कॉर्नर सभा बघितली असती, ज्या महाविकास आघाडीला या रत्नागिरीमध्ये साळवी स्टॉपच्या कॉर्नरवर मिटिंग घ्यावी लागते, त्याच्यामध्ये युवकांची संख्या ही 10% देखील नव्हती. आज या ठिकाणी हजारभर युवक जमलेले आहेत.
या सगळ्या युवकांनी जर एक मिशन राबवलं की मला युवकांमार्फत 100 मतं ही राणेसाहेबांना मिळूनच द्यायची आहेत, तर इथल्या इथं 10-15 हजार मतं होतील. पण ते आपण मनावर घेतलं पाहिजे. आणि मनावर घेत असताना आपण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहोत, शिवसेनेचे आहोत, भाजपचे आहोत, RPIचे आहोत की मनसेचे आहोत, हे बघण्यापेक्षा आपण महायुतीचे आहोत. आणि आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे. ते झालेलेच आहेत, पण त्यांच्या खासदारांमध्ये फार मोठ्या मताधिक्यानं राणेसाहेबांना पाठवायचं आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजपासून आपण काम केलं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय राणेसाहेबांनी केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. महिलांसाठी घेतलेलं धोरण महिलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आज युवती देखील मोठ्या संख्येनं इथं आहेत. देशातला एक मुलींसाठी ऐतिहासिक निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजींनी घेतला. तो म्हणजे लेक 18 वर्षाची झाल्यानंतर तिच्या खात्यामध्ये 1,05,000 रुपये देण्याचं पहिलं धाडस जर कुठच्या सरकारनं केलं ते आपल्या महायुतीनं केलंय. हे देखील युवतीनं आपल्या घरामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे. युवकांनी काय केलं पाहिजे त्याचं उदाहरण मी सांगतो. 2 दिवसापूर्वीचं. आज आपण प्रत्येकजण असं म्हणतो की माझ्यामुळं मत मिळणार आहे, माझ्यामुळं मत मिळणार आहे, मी फिरलो तर मत मिळणार आहे. पण मत आपल्याला जे मिळणार आहे ते नरेंद्र मोदी साहेबांमुळे मिळणार आहे. आणि याचा साक्षीदार मी आहे. परवा कोल्हापूरला एक सभा झाली. कोल्हापूरला हजारो खुर्च्या लावलेल्या होत्या. 3:30-4 वाजता मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा मला फोन आला की पेंडॉल किती भरलाय. शेवटी प्रत्येकाला काळजी असते नरेंद्र मोदी साहेब येणार म्हटल्यानंतर. पण 5:30 वाजता ज्यावेळी सभा सुरू झाली त्या सभास्थानी 1,00,000 लोक होती. आणि 1,00,000 लोकांपैकी 40% हा युवा वर्ग होता, 18 ते 35 वयोगटातला. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे फक्त नरेंद्र मोदी साहेबांना घराघरापर्यंत पोचवायचं आहे, राणेसाहेबांना फक्त घराघरापर्यंत पोचवायचं आहे. आणि घराघरापर्यंत पोचवत असताना आपापलातली ईर्ष्या बाजूला ठेवून, पक्षापक्षातली ईर्ष्या बाजूला ठेवून, एखाद्यानं जर छोटी रेग मारलेली असेल तर आपण जास्त मतं मिळवून कशी मोठी रेग मारू शकतो हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्या युवा वर्गाला की आज ज्या संख्येनं आपण जमलाय ही संख्या फार मोठी आहे. कालची सभा तुम्ही अनेकांनी बघितली असेल. काय त्या सभेमध्ये होतं? काही सुद्धा नव्हतं. म्हणजे जे हार घालणारे होते ते देखील जबाबदारीनं सांगतो त्यातली निम्मे लोक राणेसाहेबांच्या संपर्कात आहेत. शेळके साहेब ऐकलं काय? जे हार घालणारे होते त्याच्यातले निम्म्यापेक्षा जास्त राजन पाळके साहेब राणेसाहेबांच्या संपर्कात आहेत. आणि हार देखील केवढा घातला, आम्ही असताना केवढा घालायचो. त्याच्यामुळं सगळे खचलेली टीम काल कॉर्नर सभेला जमली होती. आणि एक कलमी कार्यक्रम मोदी साहेबांना शिव्या घालायच्या, शिंदे साहेबांना शिव्या घालायच्या, आम्ही जो उठाव केला तो आम्हाला शिव्या घालायचा. मला असं वाटतं की तुमचं देखील रक्त पेटून उठलं पाहिजे. मी असेल, राजेश असेल, बिपिन असेल, जेव्हा आम्ही युवक चळवळीमध्ये काम करायचो, भले आमच्याबरोबर 4 लोक असायची, परंतु एखाद्यानं जर आम्हाला विरोध केला तर त्याच्या चौपट ताकदीनं विरोध करण्याची ताकद आमच्या 4-5 लोकांमध्ये होती. आणि म्हणून आम्ही या पदापर्यंत पोहोचू शकलो. मला असं वाटतं की युवा वर्ग जर एवढ्या मोठ्या पद्धतीनं आहे तर त्यांचं रक्त हे सहसळतं असलं पाहिजे. मला तर असं वाटतं की आपल्यावर जर कोणी टीका केली, नरेंद्र मोदी साहेबांवर टीका केली, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केली, देवेंद्रजींवर टीका केली, तर नेते मंडळींना उत्तर द्यायची गरज नाही. या युवा वर्गानं उत्तर दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना कळलं पाहिजे की तुमच्याकडे युवा वर्ग नाही, 18 ते 40 वयोगटातला सगळा युवक हा नरेंद्र मोदी साहेबांना मानणार आहे, तुम्हाला कोणी भीक घालत नाही. ही भूमिका आपण मांडली पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं आपापसातली ईर्ष्या ही बाजूला ठेवली पाहिजे. मगाशी राजेशजींनी या ठिकाणी उल्लेख केला की आम्ही देखील तिकिटासाठी इच्छुक होतो, आम्ही देखील तिकिटाची मागणी केलेली होती, परंतु ते काय राणेसाहेबांच्या विरोधात जाऊनची मागणी नव्हती. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना असं वाटत होतं की किरण भैयांना तिकीट मिळालं पाहिजे. परंतु ज्या दिवशी राणेसाहेबांच्या तिकिटाचा निर्णय झाला त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की राणेसाहेब जरी असले तरी ते सामंत कुटुंबातले आहेत आणि ते देखील मताधिक्य देण्याची ग्वाही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली. आणि म्हणून प्रत्येकानं आता मन मोठं ठेवून काम केलं पाहिजे. युवकांची ताकद ही देश घडवणारी आहे. आपण ज्ञानेश्वरांच्या बाबतीमध्ये सांगतो की 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत सांगतो 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं. आपण अशोक सम्राटाच्या बाबतीत सांगतो की 16व्या वर्षी अशोक सम्राट झाला. आपलं वय किती आहे? आपलं वय कदाचित सगळ्यांच्या दुप्पट आहे.
कोणाचं 25शीतलं असेल, कोणाचं 30शीतलं असेल, कोणी 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत. मग हे सगळे जर आपल्या समोरचे आदर्श आहेत तर आपण देखील पेटून उठून काम केलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की राणे साहेबांची निवडणूक सोपी जर कोणी केली असेल तर या युवा वर्गानं केलेली आहे. युवा वर्ग बाहेर पडला, युवती बाहेर पडली, म्हणून 2.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्य हे राणे साहेबांना मिळाले. आपण पेटून उठलं पाहिजे. मी कधी कधी राजेशजींना सांगतो, बिपिनजींना सांगतो की आपली महायुती फार आता असं म्हणजे आक्रमक पाहिजे आणि आक्रमकता विचारांची असली पाहिजे. आक्रमकता म्हणजे इकडे जाऊन त्याच्या कानपडीत मराशी नाही, विचारांची आक्रमकता असली पाहिजे. आणि ती विचारांची आक्रमकता अभ्यासवृत्तीनं जर असेल तर लोक आपल्याबरोबर येतात. आणि ही जबाबदारी जर युवा सेनेनं, युवा मोर्चानं, मनसेच्या युवा सेनेनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जर स्वीकारली, एक क्रांतिकारी निर्णय आपल्या मतदारसंघामध्ये लागू शकतो. आणि सगळेच आपण म्हणतो की माझं आता 25 वय आहे, माझं आता 26 वय आहे, मी अजून लहान आहे. दुबईमध्ये 3 वर्षाचा मुलगा आता ट्रेलर चालवतो, त्याच्यामुळे 25 वर्षाचा आणि 27 वर्षाचा मुलगा आता लहान राहिलेला नाही. त्याला देखील मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. आणि त्या मतदानाचा अधिकार आपण बजावत असताना आपल्या शेजारच्या देखील मित्रांनी, मैत्रिणींनी, शेजाऱ्यांनी देखील राणे साहेबांना मतदान केलं पाहिजे, या भावनेतनं आपण कामाला लागलं पाहिजे. शेवटी आपल्यासमोरची इतकी उदाहरणं आहेत. या मतदारसंघाचे पूर्वी खासदार कोण होते याचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे. बॅरिस्टर रथबाई साहेबांच्या विचारानं हा पावन झालेला मतदारसंघ आहे. मधु दंडवतेंच्या विचारानं पावन झालेला मतदारसंघ आहे. आणि त्याच विचारावर काम करत राणेसाहेब काम करतायत. आणि म्हणून लोकसभेमध्ये कोकणाचा आवाज बुलंद करण्यासाठी पुन्हा एकदा राणे साहेबांना 2.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्य आपण सगळ्यांनी मिळून दिलं पाहिजे. आणि मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं राणे साहेबांना खात्री देतो की आज युवा वर्ग देखील पेटून उठलेला आहे. युवा वर्ग देखील उद्योग आमच्याकडे कसे येणार आहे त्यासाठी प्रतीक्षा करतोय. आणि म्हणून या सगळ्याचं जर आपल्याला उत्तर पाहिजे असेल तर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना पुन्हा एकदा राणे साहेब केंद्रामध्ये गेले पाहिजेत, जेणेकरून केंद्रातनं देखील येणारे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजेत. मगाशी मला राजेशजी विचारत होते की स्टरलाईटच्या जागेचं काय झालं. मी त्यांना सांगितलं की स्टरलाईटची जागा ज्या मुलांसाठी आवश्यक होती, ज्या मुलांच्या हाताला काम देण्यासाठी आवश्यक होती, जी 25-30 वर्ष रत्नागिरीकरांच्या ताब्यात नव्हती, ती 750 एकर जमीन उद्योग आणण्यासाठी पुन्हा एकदा रत्नागिरीकरांच्या ताब्यात आली. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रात पहिल्यांदा जो डिफेन्स क्लस्टर होतोय तो पहिला डिफेन्स क्लस्टर आपल्या रत्नागिरीमध्ये या चंपक मैदानामध्ये होणार आहे. मी काल देखील एक उदाहरण सांगितलं की 2 महिन्यापूर्वी मी दक्षिण कोरियामध्ये गेलो होतो. आणि दक्षिण कोरियासाठी आम्ही निमंत्रण घेऊन गेलो होतो की हुंडाई गाडीची, आपण गाडी चालवतो ना, सगळ्यांना माहिती असेल हुंडाई गाडी, ती गाडी बनवणारा कारखाना जो महाराष्ट्रामध्ये येत होता तो चेन्नईला निघाला होता. त्याची इन्व्हेस्टमेंट 6,000 कोटी रुपये होती. आम्ही ज्यावेळी दक्षिण कोरियामध्ये गेलो तिथल्या व्हाईस प्रेसिडेंटना भेटलो. मीटिंग झाल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्ही 6,000 कोटी रुपये घेऊन चेन्नईला चाललो होतो, पण आम्ही आता 12,000 कोटी रुपये घेऊन महाराष्ट्रामध्ये येतोय. 12,000 कोटीचा आम्ही हुंडाईचा प्रकल्प आम्ही पुण्यामध्ये आणि 8,000 लोकांना रोजगार देणारा प्रकल्प आम्ही करणार आहोत. याचं कारण महत्त्वाचं आहे. याचं कारण त्यांनी काय सांगितलं की मागच्या 2.5 वर्षामध्ये आम्ही निर्णय घेतला चेन्नईला जायचा, पण ज्यावेळी लक्षात आलं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला आणि नरेंद्र मोदी साहेबांचं समर्थन करणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, म्हणजे उद्योजकांना ताकद देणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं, म्हणून आम्ही चेन्नईला जायचा निर्णय रद्द केला. याचं कारण फक्त आणि फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत. आम्ही 4,000 कोटी पुन्हा चेन्नईला खर्च करणार होतो, ती देखील गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मग जर नुसत्या वातावरणावर उद्योजक या ठिकाणी येत असतील तर आपण नक्की कोणाचं समर्थन केलं पाहिजे, युवकांनी नक्की कोणाचं समर्थन केलं पाहिजे हे देखील ठरवण्याची निवडणूक ही 7 तारखेची आहे. आणि म्हणून सगळ्यांनी युवकांना, युवतींना मला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं राजकारण चाललेलं आहे, ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी चाललेली आहे, ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत, म्हणजे हीन दर्जाला जाऊन मी सकाळी तर आपण टी व्ही लावल्यानंतर 9:30 वाजल्यापासून ज्या काही शिव्या सुरू होतात ते रात्री झोपेपर्यंत एवढं खालच्या पातळीवरचं राजकारण चालू आहे. आणि ते जर बदलायचं असेल तर ही निवडणूक युवकांनी ताब्यात घेतली पाहिजे, ही निवडणूक युवतींनी ताब्यात घेतली पाहिजे. आणि 2.5 लाखाच्या मताधिक्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा असला पाहिजे, एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा माननीय राणे साहेबांच्या कमळासमोरच्या बटनावर आपण सगळ्यांनी मतदान करावं, मतदान करायला लावावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.